पुणे शहरात आज एक खळबळजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सन 2012 मधील कुप्रसिद्ध संतोष माने प्रकरणाची आठवण करून देणारी घटना आज पुन्हा एकदा पुण्यात घडली. एका मध्यधुंद तरुणाने थेट PMPLची बस पळून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेने प्रशासकीय सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. पुण्याच्या वर्दळीच्या रस्त्यावर आज सकाळी एक थरार पाहायला मिळाला. पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची PMPLची बस एका मध्यधुंद तरुणाने पळवली. प्राथमिक माहितीनुसार हा तरुण पूर्णपणे नशेत होता. बस स्थानकावर उभी असताना चालकाचे लक्ष नसताना त्याने थेट ड्रायव्हर सीटचा ताबा घेतला आणि बस वेगाने पळवायला सुरुवात केली. यामध्ये महत्त्वाची आणि सुदैवाची बाब म्हणजे ज्यावेळी या तरुणाने बस पळवली त्यावेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. जर बस प्रवाशांनी भरलेली असती तर आज मोठा अनर्थ ओढावला असता. या घटनेने पुणेकरांच्या मनात 14 वर्षापूर्वीच्या त्या काळ रात्रीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सन 2000 मध्ये ST चालक संतोष माने यांनी अशाच प्रकारे बस पळून पुण्यातील रस्त्यावर धुमाकूळ घातला होता, ज्यामध्ये 9 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. आजच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुन्हा एकदा संतोष माने होतो की काय अशी भीती प्रत्यक्षदर्शींच्या मनात निर्माण झाली होती. या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. बस डेपो किंवा बस स्थानकावर सुरक्षा रक्षक कुठे होते? एक मध्यधुंद व्यक्ती इतक्या सहजपणे सरकारी बसचा ताबा कशाप्रकारे घेऊ शकतो? चालक आणि वाहक बस सोडून गेले होते कुठे? असे एक ना अनेक प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होताना दिसत आहेत. पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात जर अशा प्रकारे बस पळवली जात असेल तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय? पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी आणि चौकशी सुरू आहे. सुदैवाने आज नियतीने साथ दिली आणि रस्ता रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र PMPL प्रशासनाला आता आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करावी लागणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. या प्रकरणातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत रहा NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश-विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आणि पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, सोलापूर.